बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमदार असताना लोकसहभागातून पांधन रस्ते खुले करण्याची योजना राबवल्या गेली। शासनाचा एकही पैसा नाही, लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले आणि सुंदर अशी पांधन रस्ते बांधले। मातोश्री पांधन रस्ता योजना पुन्हा एकदा मंजूर करण्यात आली आणि जवळपास चिखली मतदारसंघामध्ये 350 रस्ते या अंतर्गत मंजूर करण्यात आले। हे पांधन रस्ते या योजनेतून करत असताना ठेकेदाराला फक्त 8-8 लाख रुपये देण्यात आले आणि पांधन रस्त्याचं लोकसहभागातून केलेलं जे काम होतं त्याचे पैसे वरच्यावर काढून टाकण्यात आले। ठेकेदारांनी फक्त 40 मिलीमीटरचा गिट्टीचा एक थर आणि त्याच्यावर मुरुम टाकला आणि रस्ता संपवून टाकला, जेव्हा की BNCचं जे एस्टिमेट तयार झालेलं आहे हे माझ्याकडे आहे। या 25 लाखामध्ये माती खोदणे, काळी माती बाहेर काढणे, मुरुम बाहेर काढणे, कच्चा मुरुम आणि पक्का मुरुम त्यात आणून टाकणे, बाजूच्या नाल्या खोदणे, अशा पद्धतीची अनेक कामं आहेत जी आधीच लोकसहभागातून झालेली होती। आणि अशा पद्धतीनं पांधन रस्ते योजनेमध्ये एका रस्त्यातून 16 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला। अशा पद्धतीनं 350 रस्ते चिखली मतदारसंघात जे झाले यातून तब्बल 56 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। खरं तर हे MRGS मधून रस्ते मंजूर झाले होते, हे मजुरांच्या मार्फत करायला पाहिजे होते, पण ठेकेदारांनी हे मजुराच्या मार्फत न करता हे ट्रॅक्टर किंवा वेगवेगळे साहित्य वापरून करून घेतले आणि अशा पद्धतीनं अनेक अनियमितता या कामामध्ये झालेल्या आहेत। खरं तर हे एस्टिमेट जे आहेत हे चुकीचे करण्यात आलेत, हे कोणाच्या दबावाखाली करण्यात आलेले आहेत हा खरा प्रश्न आहे। खरं तर उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आले आणि त्याच्या दबावातून हे खोटे एस्टिमेट, चुकीचे एस्टिमेट BNCने तयार केलेले आहेत, अशा पद्धतीची चर्चा बाहेर आहे। त्यासोबतच मजूर लावायला पाहिजे होते पण ते न लावता मशीननी काम करण्यात आलं। खरं तर आजकाल सॅटेलाईटनी सगळे सर्वे होतात, सॅटेलाईट याच्यावर नियंत्रण ठेवतं, पण ते देखील मॅनेज करण्यात आलं आणि प्रचंड मोठा घोटाळा, प्रचंड मोठा भ्रष्टाचार इथं झालेला आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयाचं दबाव असल्यामुळं आम्ही याची मागणी जी आहे आमची चौकशीची ती करत आहोत। न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे। एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार जो झालेला आहे, हा भ्रष्टाचार जोपर्यंत याची चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आम्ही लढणार आहोत आणि क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन आम्ही अशा पद्धतीनं या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढाई लढणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।